नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आजच्या या आपल्या लेक्चरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत काही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही थंबनेल बघितलंच असेल, तुम्हाला माहितीच असेल की आपलं लेक्चर आज कोणत्या गोष्टींवरती होणार आहे. तर या लेक्चरचा माध्यमांचा हेतू असा आहे की विद्यार्थ्यांपर्यंत एक चांगला सोर्स उपलब्ध करून देणे आणि त्यांना फ्रीमध्ये इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणे. आणि या कार्यासाठी आपली ध्येय एम-पी-एस-सी प्रबोधिनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी कायमच उभी असते. आणि म्हणूनच आज आपण या लेक्चरच्या माध्यमातून नेमकी एम-पी-एस-सीची सुरुवात कुठून करावी किंवा एम-पी-एस-सीची तयारी कशी सुरू करावी, हा प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाचं उत्तर आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. आणि विद्यार्थ्यांना एक चांगला सोर्स उपलब्ध करून देणार आहोत. आपल्या ध्येय एम-पी-एस-सी प्रबोधिनीच्या माध्यमातून आपण गरीब विद्यार्थ्यांसाठी फ्री लेक्चर सुद्धा देणार आहोत आणि त्यांना चांगल्या प्रकारचा एक सोर्स उपलब्ध करून देणार आहोत. आणि जे विद्यार्थी म्हणतात की स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पैसा लागतो, तर त्या विद्यार्थ्यांचं हे एक आपण स्वप्न पूर्ण करणार आहोत की ज्यांच्याकडे पैसा मोठ्या मोठ्या क्लासला भरण्यासाठी पैसा नाही आहेत किंवा त्यांना मनामध्ये खूप इच्छा आहे परंतु त्यांच्याकडे सोर्स उपलब्ध नाही आहेत. आणि सोर्स उपलब्ध नसल्यामुळे ते एखाद्या परीक्षेची तयारी करू इच्छिता परंतु त्या परीक्षेची नेमकी सिलेबस काय आहे त्यांना माहिती नाही आहे किंवा त्याची अभ्यास कसा करायचा किंवा कोणते विषय असतात, कोणते टॉपिक अभ्यासले पाहिजे. मी माझ्या जवळचे खूप सारे विद्यार्थी बघितलेले आहेत आणि ते विद्यार्थी अभ्यास तर करतात. बरेचसे विद्यार्थी मी बघितले माझ्यासमोरून, त्यांनी एम-पी-एस-सीचा अभ्यास सुरू केला, परंतु त्यांना सांगितलं, उदाहरणार्थ एक माझा विद्यार्थी होता, त्याला मी सांगितलं की एम-पी-एस-सीचा अभ्यास, तो लायब्ररीमध्ये होता, एम-पी-एस-सीचा अभ्यास करायचा. तर तो नवीनच लायब्ररीमध्ये आला होता आणि तो एम-पी-एस-सीचा अभ्यास त्याने सुरू केला. त्याला इतिहास माहित होता. कोणीतरी त्याच्या गावामध्ये कोणीतरी माझ्या मते डी-वाय-एस-पी किंवा उपजिल्हाधिकारी असं काहीतरी झालेलं असणार आणि त्याला तिथून कळालं की एम-पी-एस-सी सारखी परीक्षा असते आणि तिथून त्याने अभ्यास सुरू केला. परंतु जेव्हा त्याला त्या विद्यार्थ्याने हे सांगितलं की सिलेबस काय, याने विचारलं असेल त्याला सिलेबस काय, त्याने त्याला सिलेबस दिला असेल. जो पास झालेला विद्यार्थी आहे त्याने याला सिलेबस दिला असेल आणि याने सिलेबस घेतला आणि वाचायला सुरुवात केली. परंतु हा जो विद्यार्थी आहे, जो मी सांगतोय तुम्हाला ज्याच्याबद्दल, याला करायची होती एम-पी-एस-सी कंबाईन आणि एम-पी-एस-सी कंबाईन मध्ये त्याला पी-एस-आय हे पद हवं होतं आणि तो वाचत होता एम-पी-एस-सी राज्यसेवेचे विषय. एम-पी-एस-सी राज्यसेवेमध्ये त्याने सुरुवातीला जेव्हा तो वाचत होता तेव्हा मी सहज त्याच्याजवळ गेलो होतो. तर तो वाचत होता अकबर किंवा जहांगीर किंवा त्यांची ती वंशावळ तो पाठ करत होता की कोणाचा मुलगा कोण. मी त्याला सहज विचारलं, तू एम-पी-एस-सी राज्यसेवा करतोय की एम-पी-एस-सी कंबाईन करतोय? तर तो बोलला, मी एम-पी-एस-सी कंबाईन करतोय, मला पी-एस-आय हे पद हवंय. मग त्याला म्हटलं, तू हे का वाचतोय? तू म्हणे, माझ्या गावामध्ये एक विद्यार्थी होता आणि त्यांनी सांगितलं की असा असा सिलेबस असतो आणि इथून तू सुरुवात कर. इतिहास सांगितला म्हणजे तो आधुनिक भारताचा इतिहास त्याने वाचायला सुरुवात केली. परंतु एम-पी-एस-सी कंबाईनला आधुनिक भारताचा इतिहास आहे आणि एम-पी-एस-सी राज्यसेवेला आधुनिक सोबतच मध्ययुगीन भारताचा सुद्धा अभ्यास आहे आणि हा विद्यार्थी मध्ययुगीन भारताचा अभ्यास करत होता. आणि त्यामुळे त्याला मी सांगितलं की तू वेळ चुकतोय तुझा. आणि म्हणूनच माझ्या मनामध्ये असा प्रश्न आला की बरेचसे विद्यार्थी आहे ज्यांना या परीक्षांमध्ये करायचं तर आहे परंतु सिलेबस माहिती नाही आणि ते फक्त एखाद्या गोष्टी, एखाद्याने सिलेबस दिला की त्या वेळेने ते निघतात, परंतु त्या सिलेबसमध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करत नाही की आपल्याला जे टॉपिकवरती प्रश्न आयोग विचारतंय त्याच्यावरतीच आपण आपला लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि लक्ष केंद्रित केल्यानंतर तेच टॉपिक जास्त महत्त्वपूर्ण समजून त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणूनच आपली ही आजची ध्येय एम-पी-एस-सी प्रबोधिनी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत एक चांगल्या माध्यमातून सोर्स प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळेच आपण आज विद्यार्थ्यांपर्यंत एक लेक्चर घेऊन आलोय की एम-पी-एस-सीची सुरुवात नेमकी कशी करावी. तर आता माझ्या मते व्हिडिओ बघणारे बरेचसे विद्यार्थी हे महाविद्यालयीन तरुणी किंवा तरुण असतील आणि जे आत्ता कॉलेजमध्ये आहे किंवा त्यांचं नेटकंच कॉलेज कंप्लीट झालं आहे, असे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील असं मी ग्राह्य धरतो. आणि त्या अनुषंगानेच आपण आपलं पुढचं पाऊल उचलूया की एम-पी-एस-सीची तयारी कशी करावी. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की एम-पी-एस-सीची तयारी करताना नेमका अभ्यास कुठून करायचा. तर तुम्ही आधी डिसाईड करा की तुम्हाला कोणत्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. एम-पी-एस-सी महाराष्ट्रातील बऱ्याचशा सरकारी पदांसाठी क्लास 1, क्लास 2 किंवा क्लास 3च्या बऱ्याचशा पदांसाठी म्हणजे खूप काही आहे जे सरळ सेवेने भरले जातात, पण बरेचसे पद एम-पी-एस-सीच्या माध्यमातूनच भरले जातात. मग तुम्हाला कोणत्या परीक्षेचा अभ्यास करून कोणती पद हवंय हे आधी डिसाईड करा.
त्या पदानुसार तुम्हाला सिलेबस मला डायरेक्टली मेसेज केला तर मीही प्रोव्हाइड करेल, किंवा तुम्हाला तो इंटरनेटवरती किंवा आयोगाच्या संकेतस्थळावरती देखील मिळून जाईल आणि त्या अनुषंगाने अभ्यासाला सुरुवात करा. आणि बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सेल्फ स्टडी करून आम्ही एखाद्या पदापर्यंत पोहोचू शकतो. 100% पोहोचू शकता, परंतु माझं म्हणणं एकच आहे की मी तुम्हाला जो आता विद्यार्थ्याचं उदाहरण सांगितलं, तोही स्वतः सेल्फ स्टडी करत होता. त्याला सांगितलं की इतिहास वाच, मग त्याने हे लक्षच दिलं नाही की आधुनिक भारताचा इतिहास का मध्ययुगीन भारताचा इतिहास. तो त्या वेळेने निघाला आणि तो फक्त इतिहास वाचत होता. मग तो आधुनिक भारताचा आहे का, याच्यावरती प्रश्न येतात का, किंवा यावरती किती प्रश्न आलेले आहेत, याला किती आपण लक्ष याच्याकडे दिलं पाहिजे की याच्यावरती एवढे प्रश्न आले आहेत, मग याला इतके तास दिले पाहिजे, हा विषय जास्त डीपमध्ये केला पाहिजे, याच्यावरती इतके प्रश्न नसतात, मग हा विषयाला थोडा कमी वेळ दिला पाहिजे, हे लक्षच दिलं नाही आणि फक्त वाचायला सुरुवात केली. त्याने ते पूर्ण पाठ करून टाकलं होतं. तसंच मग विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की कुठे, आता माझंच बघा असं नाही, मी तर फ्रीमध्येच देणार आहे, परंतु तुम्ही तुमच्या अनुभवाने कुठे जिथे तुम्हाला इथे असेल तिथे तुम्ही बघू शकता. मग एखाद्या तुम्ही पेड क्लासला ऍडमिशन घेऊ शकता, किंवा माझा युट्यूबवरती तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरती फ्री लेक्चर मिळतील, तिथेही तुम्ही बघू शकता, किंवा तुम्हाला जिथे अवेलेबल तुम्हाला होईल कम्फर्टेबल तिथे तुम्ही बघू शकता. परंतु माझ्या मतानुसार तुम्हाला छोटासा गायडन्स कुठून तरी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. कारण विद्यार्थी पास होतात, सेल्फ स्टडी करून पास होतात, परंतु त्याला वेळ लागतो. आणि जे क्लासेस आहेत ते क्लासेस म्हणजे विद्यार्थ्यांना कुठेतरी एक चांगला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थी भरकटत नाही आणि लवकर त्यांच्या यशापर्यंत पोहोचू शकतात. आता विद्यार्थ्यांना सांगण्याचा पहिला गोष्ट आहे की या क्षेत्रात तुम्हाला जर यायचं असेल कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या, तर पहिले एक निश्चित करून या की या क्षेत्रामध्ये यश मिळेलच हे फिक्स नाहीये. कारण हे क्षेत्र असं आहे की म्हणजे विद्यार्थी सगळेच अभ्यास करतात. एक विद्यार्थी जे पुस्तक वाचतोय, दुसरा विद्यार्थी तेच पुस्तक वाचतोय, परंतु तो विद्यार्थी पास होतो आणि एखादा विद्यार्थी 1 मार्कावरून किंवा 2 मार्कावरून राहून जातो. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर आपण म्हणजे हेच डिसाईड करून या की हो बाबा मला हे करायचं आहे आणि काहीही झालं तर मी करेल, आणि शेवटी माझ्या प्रयत्नांना अपयश देखील आलं तरी माझ्याकडे प्लॅन बी तयार आहे. आणि मी प्लॅन ए जरी माझा विफल झाला तर मी प्लॅन ए विफल झाला सोडून आणि प्लॅन बी कडे लक्ष केंद्रित करेल. अशा दृष्टिकोनातून तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ शकता. आणि आता आपला पुढचा की एमपीएससी ची तयारी कशी करावी, तर आधी सिलेबस बघून घ्या. कोणती परीक्षा, आधी तुम्हाला कोणती परीक्षा टार्गेट करायची, एमपीएससी राज्यसेवा करायची की एमपीएससी कंबाईन करायची की एमपीएससीच्या इतर परीक्षा टार्गेट करायच्या आहे, किंवा तुम्ही कोणत्या परीक्षेला देऊ इच्छिता, ग्रुप बी देऊ इच्छिता, ग्रुप सी देऊ इच्छिता, किंवा त्याच्यासाठी तुम्हाला कोणते सोर्स, म्हणजे आता उदाहरणार्थ जर तुम्हाला ग्रुप सी ची एक्झाम द्यायची झाली, कंबाईन ग्रुप सी एमपीएससी ची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट आवश्यक असतं बऱ्याचशा पदांसाठी, जसं की टायपिस्ट, क्लर्क वगैरेसाठी. तर आता माझा एक मित्र होता, तो अभ्यास करत होता आणि त्याने फॉर्मही भरला, कंबाईन ग्रुप बी चा अभ्यास करत होता. कंबाईन ग्रुप सी चा आणि बी चा सिलेबस सेमच असतो, काही इतका फरक नाहीये. तर त्याने फॉर्म भरला कंबाईन ग्रुप बी, तो 1-2 मार्कावरून गेला, पण कंबाईन ग्रुप सी ला तो क्वालिफाय झाला. आणि त्याला असं वाटलं आता मी पूर्व परीक्षा क्वालिफाय केली, आता मी मेन्सला बसेल. परंतु मेन्सला बसायला त्याच्याकडे टायपिंग सर्टिफिकेटच नव्हतं, त्याच्यामुळे त्याला मेन्सचा फॉर्म भरता नाही आला. म्हणजे तो परीक्षा पास होऊन पण त्याच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नसल्यामुळे त्याला तो फॉर्म भरता नाही आला. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या कुठून कम्प्युटर क्लासेस असतील जिथे की टायपिंगचे कोर्स घेत असतात, तिथे इंग्रजी आणि मराठी टायपिंग दोन्ही लागते, ते तुम्ही करून घ्या. एवढंच सांगू इच्छितो. आणि पुढचा प्रश्न असा आहे की मग एकदा सिलेबस डिसाईड झाला की कसा अभ्यास करायचा, तर सुरुवातीला बरेचसे तुम्ही आता युट्यूबवरती बरेचसे तुम्ही या एमपीएससीच्या क्षेत्रामध्ये येण्याचा विचार करताय म्हटल्यावरती तुम्ही हमखास लेक्चर बघितले असतात आणि बरेचसे टॉपर्स सांगतात की मी 16 तास अभ्यास करायचो, मी 18 तास करायचो. तर हा करत असतील, मान्य आहे, परंतु अभ्यास करण्याच्या डायरेक्टली ते 16 तास बसायला सुरुवात नाही केलीत. कोणी 2 तास बसलं सुरुवातीला, कोणी अर्धाच तास बसलं सुरुवातीला. हळूहळू 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 त्यांचे अभ्यासाचे तास वाढत गेले आणि त्यांनी मग ते 16 तासापर्यंत, कुणी 18 तासापर्यंत ते तास नेले. तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही डायरेक्टली 16 तास बसले तर शक्य नाही, तुम्ही हँग होऊन जाल. त्याच्यामुळे सुरुवातीला थोडा वेळ बसण्याचा प्रयत्न करा आणि मग तुमचा एक हे वाढत जाईल आणि तुम्हाला वाटेल की आपल्याला प्रश्न सुटतायत, आपण अभ्यास करतोय, त्याचं काहीतरी हे होतंय आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या याच्यापर्यंत पोहोचू शकाल. त्यामुळे मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मग की थोडा टाइम वाढवा. एक वेळेस तुम्ही डायरेक्टली 16 तास किंवा 15 तास किंवा 12 तास किंवा 10 तास बसले तर ते
शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की समोरचा विद्यार्थी 16 तास करायचा म्हणून मी 16 तास केला पाहिजे, किंवा समोरचे विद्यार्थी 12 तास करायचा म्हणून मी 12 तास केला पाहिजे, हे एकदम खोटं आहे. कारण ज्याची त्याची मेंटल ॲबिलिटी वेगळी असते आणि कोणकोणत्या प्रकारे ग्रास्पिंग पॉवर आहे प्रत्येकाची ती वेगळी असते. एखाद्याला 2 तासात वाचलं तरी समजत नाही, एखादा तोच अर्ध्या तासात वाटून पूर्ण पाठ करून घेऊ शकतो. आणि त्याच्यामुळे आपण किती तास अभ्यास करतो याच्यापेक्षा कोण किती तास लायब्ररीत बसतंय किंवा कोण किती तास पुस्तक उघडून डोळ्यासमोर बसतंय हा भाग चुकीचा. फक्त तो टॉपिक आपण किती वेळा आपल्याला येतोय का. समजा उदाहरणार्थ एखादा टॉपिक तुम्ही वाचायला घेतला, किंवा मॅथचा एखादा एक्झाम्पल किंवा एखादा टॉपिक तुम्ही सोडवायला घेतला, किंवा सायन्सचा एखादा टॉपिक सोडवायला घेतला, किंवा एखादं एक्झाम्पल सोडवलं मॅथचं, किंवा रिझनिंगचं काही तुम्ही घेतलं, तर त्याचा मधला भाग तुम्हाला किती येतो आणि तुम्हाला किती समजतो हे याच्यावरती महत्वाचं आहे. एखादा समजा आता तुम्हाला टार्गेट केलंय की दिवसभरात एवढे तास अभ्यास करायचा आहे, तर त्या एवढ्या तासांमध्ये तेवढे तास तिथे लायब्ररीत बसूनच राहिलं पाहिजे, याच्यात काही व्हॅल्यू नाहीये. समजा जर तुमचा तो टॉपिक त्या तासांच्या आधी कव्हर होत असला तर हरकत नाही, तुम्ही उठू शकता. परंतु जर तुम्ही तेवढे तास होऊनही तुमचा तो टॉपिक होत नसेल, तर मग तुम्हाला त्याच्यावरती अजून मेहनत घेणे गरजेचं आहे, किंवा ते लक्षात ठेवणं किंवा कशा अनुषंगाने करणं ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला एमपीएससीचा अभ्यास सुरू करण्याच्या आधी सिलेबस बघून घ्या, आयोगाच्या संकेतस्थळावरती बघून घ्या, किंवा मला डायरेक्टली मेसेज करा, मी तुम्हाला सिलेबस परीक्षेनुसार तुम्हाला पाठवेल. आणि एक चांगला एक वे आपल्याला या अनुषंगाने मिळण्यास मदत होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षा आता तुम्ही कोणती टार्गेट करताय. उदाहरणार्थ तुम्ही आता महाविद्यालयामध्ये जर असाल असं मी गृहीत धरलं, तर मग तुम्ही परीक्षा आता माझ्या मते 2027 ची किंवा 2026 ची किंवा 2028 ची परीक्षा टार्गेट करत असणार. आणि या अनुषंगाने मग तुम्ही पहिले जर 28 ची टार्गेट करत असाल, तर मग एकदा रिडिंग करून घ्या, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा रिडिंग करून घ्या. तुम्हाला जर हायलाईट पुस्तकामध्येच करण्यात चांगलं वाटत असेल, की हाताने उगाच लिहित बसायचं नसेल, तर हाताने लिहित बसू नका, पुस्तकामध्येच हायलाईट करत चला इम्पॉर्टंट टॉपिक. ते पण पहिल्या रिडिंगला करू नका, दुसऱ्या रिडिंगला पण करू नका, तिसऱ्या रिडिंगला करा. कारण तुम्हाला उमजेल की कोणत्या विषयावरती प्रश्न पडतात. आणि प्रश्न कसे पडतात हे तपासण्यासाठी लोकसेवा पब्लिकेशनचं 21,000चं पुस्तक आहे. 21,000 प्रश्नसंच, म्हणजे ते 21,000ला नाहीये, तर त्याच्यामध्ये 21,000 प्रश्न आहेत किंवा त्यापेक्षाही जास्त प्रश्न आहेत. त्याचं नाव आहे 21,000 प्रश्नसंच. ते माझ्या मते काहीतरी 600, 700, 800 रुपयाला मिळत असेल की 1000 रुपयाला मिळत असेल. त्याचं काही मी इथं प्रमोशन करण्यासाठी सांगत नाहीये, परंतु तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला विचारा की त्या पुस्तकामध्ये जे प्रश्न आहेत ते एकदम उत्तम आहे, आणि त्याच्यामुळे ते तुम्ही घेऊ शकता. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्याच्यातून तुम्हाला अभ्यासाला मदत होते. मग राज्यसेवेचे असो, कंबाईनचे असो, किंवा सर्वच परीक्षांचे त्याच्यामध्ये असतात. सगळ्याच परीक्षांचे प्रश्न त्याच्यामध्ये दिलेले असतात, आणि तुम्ही ते मग सोडवायचे म्हणजे पहिले टॉपिक वाचायचा, पहिले रिडिंगला वाचा किंवा दुसऱ्या रिडिंगला वाचा. टॉपिक वाचल्यानंतर मग त्या क्वेश्चनचं वाचायचे, किंवा आपल्याला क्वेश्चन सुटतात का, आणि क्वेश्चन सुटले नाही हरकत नाही. पहिल्याच टायमाला प्रत्येकाला क्वेश्चन सुटतील असं आपण ग्राह्य धरू शकत नाही. पहिल्या वेळेस चुकले ठीक आहे, परंतु जेव्हा तुम्ही ते प्रश्न चुकलेले जरी असतील, खाली त्याचे उत्तरं असतात, पर्याय दिलेले असतात, जेव्हा तुम्ही ते प्रश्न वाचला आणि पुन्हा पुस्तक वाचाल, तुम्हाला लगेच क्लिक होईल की हा याच्यावरती PYQ होता. म्हणजे तुमचं तिथे एकदा तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर तिथे जेव्हा पुस्तकात बघाल तेव्हा तुमचं ते क्लिक होईल, आणि त्यामुळे तुमचा एक काय म्हणतात त्याला, आपलं हे चांगलं हे होईल की तुमची रिव्हिजन तिथे होऊन जाईल. कोणत्या याच्यावरती प्रश्न पडला होता. म्हणजे तुम्ही जेव्हा परत आयोगाची प्रश्नपत्रिका जेव्हा बघाल किंवा पेपर द्याल, तेव्हा तुम्हाला जर तो PYQ रिपीट झाला तर तुमच्या लक्षात राहील की हा याच्यावरती प्रश्न पडलेला होता, आणि मग आपण याच्यामध्ये पुस्तकामध्ये हा बघितला होता, मग या पेज नंबरवरती, किंवा पेज नंबर लक्षात राहणं गरजेचं नाही, पण मग बघितला होता असा एक तिथे तयार होईल. आणि त्यामुळेच मी म्हणजे ती पुस्तकाचं तुम्हाला सांगतोय. तुम्ही लोकसेवा पब्लिकेशनचं घ्या, किंवा ज्ञानदीप अकॅडमीचं पण एक पुस्तक आहे. हे पण काही तुम्हाला प्रमोशनल व्हिडिओ नाहीये, परंतु एक सांगण्याचा उद्देश की चांगल्या विद्यार्थ्यांपर्यंत एखादं पुस्तक सांगण्यात तिथे विद्यार्थ्यांचा फायदा होत असेल तर आपल्या माध्यमातून सांगण्याचं हरकत नाही. ते 22,000 प्रश्नसंच, म्हणजे 22,000 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, तेही काहीतरी 1,000-1,500 रुपयाला मिळत असेल. त्याचं मला आता किंमत माहिती नाही कितीला मिळतं ते, परंतु ते तिथे आहे. आता आमच्या काळामध्ये माझ्या मते ते 1,000 रुपयाला असं काहीतरी होतं. आता कितीला मिळतंय मला माहिती नाही. तर ते तुम्ही घेऊ शकता, आणि त्याचे 2 येतात. आणि म्हणजे जे आपलं आहे लोकसेवा पब्लिकेशनचं, याच्यामध्ये फक्त GSचे विषय आहेत. म्हणजे कसं की इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र, किंवा आपलं जे आहेत सायन्स वगैरे, हे विषय याच्यामध्ये आहेत.
परंतु मॅथ आणि रिझनिंग लोकसेवा पब्लिकेशनच्या ज्या 21,000चा प्रश्नसंच आहे त्याच्यात नाही आहे, पण ज्ञानदीपचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ आणि रिझनिंगचे पण PYQ भेटतील आणि GSचे पण भेटतील, कारण त्याचे 2 पुस्तकं येतात सोबतच. एका सोबतच 2 पुस्तकांचा तो संच असतो. तर तुम्ही ते घेऊ शकता आणि मग त्या अनुषंगाने सुरुवात करा. पुस्तकं कोणकोणती वाचायची तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. मी आता कंबाईन ग्राही धरतोय की तुम्ही MPSC कंबाईन करण्याचा उद्देश ठेवताय, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना PSI पदाची क्रेज असते आणि MPSC कंबाईन मधून PSI, STI, ASO हे 3 पदं भरले जातात आणि ग्रुप C कंबाईन मध्ये मग ती 6 ते 7 पदं असतात. आणि आता MPSC कंबाईन मध्ये एक नवीन पद ऍड झालंय. माझ्या मते ते 2023 पासून ऍड झालेलं आहे. त्याच्यामध्ये SR म्हणजे सब रजिस्ट्रार, ते MPSC कंबाईनचं एकदम उत्तम पद. त्यासाठी विद्यार्थ्यांची खूप सारी क्रेज असते. म्हणजे ग्रामीण भागामध्ये हे पद जास्त विद्यार्थ्यांना माहित असेल, मला माहित नाही, परंतु शहरी भागातील विद्यार्थी बरेचसे विद्यार्थ्यांना हे पद हवं असतं SR, कारण हे पद म्हणजे एक व्हाईट कॉलर जॉब असतो आणि विद्यार्थ्यांना ते आवडतं. आणि जर मग विद्यार्थ्यांना युनिफॉर्म सर्व्हिसची आवड असेल तर मग विद्यार्थ्यांमध्ये PSI पदाची जास्त क्रेज असते आणि PSI पद हे देखील MPSC कंबाईन मध्ये ग्रुप B मधून भरलं जातं आणि त्या अनुषंगाने तुम्ही अभ्यास करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल की विद्यार्थ्यांनी कोणती पुस्तकं वाचावी. फक्त या लेक्चरमध्ये सांगण्याचा इतकाच प्रयत्न करतोय की कोणत्या सोर्सने जा, कोणत्या वेने जा, सिलेबस डिसाईड करून घ्या, लेक्चर कसे करायचे किंवा कोणते टॉपिक वाचायचे मी तुम्हाला माझ्या या आपल्या ध्येय प्रबोधिनीच्या माध्यमातून सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि ही आपली ध्येय प्रबोधिनी विद्यार्थ्यांच्या पाठीशी नक्की उभी आहे. या ध्येय प्रबोधिनीचा उद्देश एकच आहे की जो आम्हाला जी अडचण आली ती अडचण तुम्हाला येऊ नको. आपले सगळे टीचर्स तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्यापर्यंत सोशल मीडिया किंवा यूट्यूबच्या माध्यमातून कोणत्या टॉपिकचे कशा अनुषंगाने सर्व लेक्चर्स फ्रीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचवता येतील याचा एक सोर्स म्हणून आपलं ध्येय प्रबोधिनी नक्कीच काम करेल. तर भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्कीच टाका. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल आणि भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत नमस्कार.